Ribosomes are also called as ribonucleoproteins because they are made up of ribonucleic acid and proteins. So almost 50% structural components are proteins and 50% structural components are ribonucleic acids. The main function of ribosome is protein synthesis. So this is a protein synthesizing machinery, or it is also known as protein factory or protein synthesizing assembly. याला वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीने बोलवलं जातं. त्याचं मेन फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस. The term ribosome, it was firstly used by Robertson. Ribosome, that means soma is the body which consists of ribonucleic acid. Okay, so such bodies in the cell which are rich in rRNA, ribonucleic acid, they are called as ribosomes, and this term was used by Robertson. Okay. Then recently in 2009, three scientists together, they were awarded Nobel Prize. Namely, they are V. Ramakrishnan, then Thomas Seeds, and A. Yonath. Okay, these scientists, three scientists together, they have described the structure of ribosome and the role of ribosome. Okay, so this is very significant contribution because in the cell all enzymes are proteins, and almost all metabolic activities in the cell, they are controlled by enzymes, and enzymes are synthesized by ribosomes. प्रोटीन सिंथेसिस व्हायचं असेल तर ते रायबोसोम वरतीच होणार आहे. म्हणजे सेल मधल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या इनडायरेक्टली रायबोसोमच्या फंक्शनिंग वरती डिपेंडंट आहेत. सेकंड पॉइंट, फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ नंबर ऑफ प्रोटीन्स और एन्झाइम्स वी शुड अंडरस्टँड द असेंबली ऑफ प्रोटीन सिंथेसिंग मशिनरी. हे प्रोटीन सिंथेसिससाठी कोण कसं एकत्र येतं आणि प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कशी होते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तरच आपण एन्झाइमचं कमर्शियल प्रोडक्शन जे आहे ते करू शकतो. आणि कमर्शियल प्रोडक्शनमध्ये बरेचसे एन्झाइम्स, हार्मोन्स याचं सिंथेसिस केलं जातं वेगवेगळ्या डिसीजेसमध्ये रेमेडी म्हणून, किंवा फ्रूट इंडस्ट्रीमध्ये, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या एन्झाइमची गरज पडते. सो दिस फेनॉमिनॉन, द स्ट्रक्चर अँड रोल ऑफ रायबोसोम, इट हेल्प टू expand the horizons of applications of classical information. And for this contribution, V. Ramakrishnan, Sees, and Yonath, they were awarded with Nobel Prize in 2009. Now, what they have suggested? They have identified that the ribosomes are the particles, cell particles. Okay, these are the cell particles which do not have separate membrane. त्यामुळे बऱ्याच वेळेला याला सेल ऑर्गॅनिली म्हणायचे की नाही हा प्रश्न पडतो. सेल ऑर्गॅनिली मध्ये आपण बघितलं क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे, न्यूक्लियस डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे, मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. तसं रायबोसोमला डबल मेम्ब्रेन नाही. ओके, इट डझंट हॅव सेपरेट मेम्ब्रेन. इवन the two subunits, smaller subunit and larger subunit, they are also separate when they are not in their action. जे ऍक्च्युअली ते प्रोटीन सिंथेसिस करत नाहीत अशा वेळेला सेलमध्ये ते दोन्ही पार्टिकल सेपरेट असतात. स्मॉलर सबयुनिट वेगळं कुठेतरी सायटोप्लाझम मध्ये फिरत असेल आणि लार्जर सबयुनिट वेगळा फिरत असेल. सो दीज सबयुनिट्स दे आर वर्किंग और दे आर बिहेविंग लाईक ॲज पार्टिकल्स. म्हणून त्यांना बऱ्याच वेळेला पार्टिकल अशी टर्मिनॉलॉजी वापरली जाते. सो देर आर टू पार्टिकल्स, टू सबयुनिट्स. स्मॉलर सबयुनिट, obviously the size will be smaller one, and larger subunit. Comparatively, they are smaller and larger. So two types of subunits are there. The overall structure, the total assembly, it appears to be more or less spherical in organization. दोन्ही सबयुनिट एकत्र आले की ते साधारणपणे स्पेरिकल स्ट्रक्चर असल्यासारखं आपल्याला दिसतं. Individually, the smaller subunit, it has a flat structure having a small head, broad base, and one cleft is there in between head and base. त्याचं स्ट्रक्चर आपण आता डायग्राम मध्ये इथं बघू शकतोय. या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर आहे.
ओके, हिअर वी हॅव द स्मॉलर सब युनिट. स्मॉलर सब युनिट याच्यामध्ये आपल्याला तो याचा बॉल खेळायचा आपण बघतो ना बऱ्याच फिल्म्समध्ये. तो बॉल टाकतो आणि त्याच्यानंतर त्या बाहुल्या पडतात सगळ्या. कोणता गेम आहे तो मला माहित नाही नाव त्याचं. त्याच्यामधल्या ज्या बाहुल्या आहेत त्याच्यासारखा हा शेप दिसतोय. याला जर आपण उभं केलं, हेड वरती घेतलं, तर आपल्याला तसा बाहुलीसारखा शेप दिसेल. सो द स्मॉलर पार्ट इट इज कॉल्ड एज अ हेड, द ब्रॉडर पार्ट इज कॉल्ड एज बेस, अँड देन देर इज स्मॉल क्लिप्ट. त्याची मान आहे तिथं, थोडंसं चिमटल्यासारखं स्ट्रक्चर झालंय. दिस स्ट्रक्चर इज कंपोज्ड ऑफ rRNA and proteins. Together the proteins, polypeptides are there. Almost 21 to 34 proteins are there. ते आपण पुढे बघणार आहोत किती प्रोटीन्स आहेत ते. तर हे 20 पेक्षा जास्त प्रोटीन्स आणि rRNA एकत्र येतो आणि त्याच्यापासून ही बॉडी बनते. स्मॉलर सब युनिट. ओके, स्ट्रक्चर आपल्या लक्षात आलंय. छोटंसं हेड आहे, एक बेस आहे आणि मध्ये एक त्याला क्लिप्ट आहे, मान आहे त्याची. ओके, देन लार्जर सब युनिट. Here we have larger subunit. Larger subunit, it has again 3 parts. There is one central protuberance. This protuberance is just like as an elevated structure, and on both sides there are ridges, and in the center there is furrow or there is notch, or it is also called as a valley. याचं स्ट्रक्चर जे आहे, आता हे 3D स्ट्रक्चर आहे. या फिल्म मध्ये जे आपल्याला दिसतंय, पाठीमागे डार्क केलेला पोर्शन आहे तो डिस्टल एंड आहे. डिस्टल म्हणजे लांब असणार आपल्यापासून. आणि समोर अलीकडे जे आपल्याला बीन लाईक स्ट्रक्चर दिसतंय, रिज, इट इज प्रॉक्झिमल म्हणजे आपल्या जवळ असणारा हा भाग आहे. त्याच्यानंतर मध्येच थोडीशी खाच आहे, जे नॉच म्हटलंय व्हॅली. या आणि पाठीमागच्या भागाच्या मध्ये इथं छोटीशी कॅव्हिटी आहे, नॉच आहे तिथं. आणि पाठीमागचा उंचवटा आहे, त्याला आपण सेंट्रल प्रोट्युबरन्स म्हटलं. प्रोट्युबरन्स म्हणजे उंचवटा. रिज म्हणजे सरी, वरंबा. सरी वरंबा आपण सरी शेतामध्ये सोडतो, ज्याच्यामधून पाणी जातं ती सरी होते. आणि वरती जो बोंडा तयार होतो त्याला आपण वरंबा असं म्हणतो. ओके, सो रिजेस आर इलिव्हेटेड पोर्शन्स, इलिव्हेटेड स्ट्रक्चर्स. आणि मध्ये आहे ती नॉच आहे. हेच स्ट्रक्चर, लार्जर सब युनिटचं स्ट्रक्चर आपण एका साईडनं बघितलं, इकडच्या बाजूनं बघितलं तर आपल्याला असं दिसेल, हा सेंट्रल प्रोट्युबरन्स आहे जो पाठीमागचा भाग आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथे एक व्हॅली तयार झाले, नॉच तयार झालाय. आणि मग परत थोडासा उंचवटा होऊन इथं आपल्याला रिज तयार झालेली दिसते. की आपल्याला रिज तयार झालेली दिसेल. लक्षात आलं? हे लार्जर सब युनिटचं स्ट्रक्चर कसं आहे? रिज दाखवलंय ते आपल्या जवळ आलेला भाग आहे, सेंट्रल प्रोट्युबरन्स पाठीमागे असणारा भाग आहे आणि दोघांच्या मध्ये थोडीशी खाच आहे. ओके, नाउ हाऊ दे गेट ऑर्गनाइज्ड. हे 2 सब युनिट आहेत, स्मॉलर आणि लार्जर. दे सब युनिट्स दे आर युजली डिसोसिएटेड. ज्यावेळेला ते कामामध्ये नसतील त्यावेळेला ते सेपरेट असणार आहे, डिसोसिएटेड वन. व्हेन दे आर एंगेज्ड इन प्रोटीन सिंथेसिस, that means when messenger RNA is synthesized on DNA and when it comes into cytoplasm, then these 2 subunits they get associated. Messenger RNA cytoplasm मध्ये आला की प्रोटीन सिंथेसिस करताना हे 2 सबयुनिट एकत्र येतील. and their association is controlled by one cation, that is magnesium. magnesium plus हा आयन आहे जो रायबोसोमल सबयुनिटचं असोसिएशन किंवा डिसोसिएशन ठरवतो. Usually it is observed that 0.001 molar concentration of magnesium, it causes association. 0.001 मोलार एवढं जर कॉन्सन्ट्रेशन असेल मॅग्नेशियमचं तर त्याच्यामुळे असोसिएशन स्टार्ट होतं. आणि जर त्याच्यापेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशन असेल तर हे सब युनिट डिसोसिएट होतात, दे गेट सेपरेटेड अँड दे स्कॅटर्ड इनटू द सायटोप्लाझम. Now, their association, it has a specific mechanism. The smaller subunit, here the head and the base, it will be placed in between the notch of the larger subunit. Larger subunitच्या प्रोट्युबरन्स आणि रिज मध्ये जी नॉच आहे, इथं जी व्हॅली आहे, त्या व्हॅलीमध्ये हे स्मॉलर सबयुनिट आहे ते अकोमोडेट होईल, ते तिथं जाऊन बसेल. ओके, आता आपल्याला फिगरमध्ये इथं दिसतंय प्रोट्युबरन्स आहे तो पाठीमागचा भाग आहे. त्याच्यानंतर मध्ये या व्हॅलीमध्ये स्मॉलर सब युनिट बसलेला आहे आणि त्याच्या अलीकडे आपल्याला याचे रिजेस दिसत आहेत. ओके, सो यस सब दॅट इज स्मॉलर सब युनिट, लार्जर सब युनिट, अँड
smaller subunit is placed into the notch or in the value of larger subunit. हे स्ट्रक्चर आपल्याला समोरून दिसतंय. आता हे स्ट्रक्चर आपण जर एका साइडनं बघायचं म्हटलं, साइड व्ह्यू, तर तो आपल्याला असा दिसेल. लार्जर सबयुनिट आहे, त्याच्यामध्ये या व्हॅल्यूमध्ये स्मॉलर सबयुनिट प्लेस झालाय. आणि हे स्ट्रक्चर आपल्याला पाठीमागून बघायचं म्हटलं, रिअर साइड, तर रिअर साइडवरून ते स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. आता प्रोट्युबरन्स कंटिन्युअस पुढे चाललेलं दिसेल आपल्याला. देन देर इज व्हॅली अँड देन रिच, आणि त्याच्यामध्ये प्रोट्युबरन्स आणि रिचच्या मध्ये स्मॉलर सबयुनिट आहे. लक्षात येते स्ट्रक्चर आहे? ऑर्गनायझेशन लक्षात आलं. हे लक्षात ठेवण्यासाठी आणखीन एक, हे चित्र आपण नेहमी बघतो. फक्त ते काय चित्र आहे ते मी सांगतो तुम्हाला. ही आई आहे जी लाल रंगामध्ये आपण दाखवले, लार्जर सबयुनिट, आणि तिच्या मांडीवरती हे बाळ आहे, स्मॉलर सबयुनिट. ओके, मांडी घालून बसलेले हे पर्सन आहे कोणीतरी, मदर इज देअर. पाठीमागची मान, डोकं आहे तिचं, आणि मांडी घातले रिजेस आहेत, त्याच्यामध्ये लॅपवरती मांडीवरती तिनं स्मॉलर सबयुनिटला घेतलंय, म्हणजे बाळाला घेतलंय. साईडनं बघितलं तर ते आपल्याला असं दिसेल, मांडी घालून बसलेली आई आणि मांडीवरती असणारं बाळ. पाठीमागून बघितलं तर ते असं दिसेल. क्लिअर? ओके, नाव वी विल स्टडी द कॉन्स्टिट्यूशन ऑफ प्रोकॅरियोटिक रायबोसोम अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ युकॅरियोटिक रायबोसोम. आता आपण प्रोकॅरियोटिक रायबोसोम बघूया. प्रोकॅरियोटिक रायबोसोम इज कॅरेक्टराइज्ड ॲज 70S रायबोसोम. त्याचं नाव आहे 70S, अँड S स्टँड्स फॉर स्वेटबर्ग युनिट. S या शब्दाचा शब्दशः किंवा ते रिप्रेझेंट करते स्वेटबर्ग युनिटला. अँड स्वेटबर्ग वॉज द सायंटिस्ट हु हॅज प्रपोज्ड the centrifugation process for separation of various cell fractions. सेल फ्रॅक्शन्स. स्वेटबर्गनं काय केलं, सेलमधल्या ज्या सेल ऑर्गॅनेलिज आहेत त्यांना सेपरेट करायचं, तर कसं करायचं, याच्यासाठी त्याने बफर सोल्युशन घेतलं. बफर सोल्युशनमध्ये सेलला क्रश केलं, आयसोटोनिक सोल्युशन बनवलं, आणि ते सोल्युशन सेंट्रिफ्यूज मशीनला लावून त्याला सेंट्रिफ्यूज करून घेतलं. सेंट्रिफ्यूज करून घेतल्यानंतर प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या सेडिमेंटेशन कोइफिशियंटला, RPM आपण जसं म्हणतो, रोटेशन्स पर मिनिट, तसं वेगवेगळ्या सेंट्रिफ्युगेशन कोइफिशियंटला हे सेटल होतात, आणि त्याच्यावरून आपण मग त्याला 70S, 80S, 5S, 16S अशी नावं दिलेत. तर याच्यामधला S जो आहे तो सेडिमेंटेशन कोइफिशियंट रिप्रेझेंट करतो, किंवा ते आहे स्वेटबर्ग युनिट. ओके, आता 70S जो रायबोसोम आहे, इट इज प्रेझेंट इन ऑल प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग द बॅक्टेरिया, युबॅक्टेरिया अँड सियानोबॅक्टेरिया. म्हणजे आपल्या ब्ल्यू ग्रीन अल्गे जे आहेत त्यांच्यामध्ये 70S दिसेल. ट्रू बॅक्टेरिया, इसर्शिया कोलाय, रायबोसोम यांच्या बॉडीमध्ये, रायझोबियम, रूट नोड्यूल बॅक्टेरिया यांच्या बॉडीमध्ये सुद्धा आपल्याला 70S रायबोसोम बघायला मिळेल. याच्याशिवाय ज्या सेल ऑर्गॅनेलिज आहेत, जसे की मायटोकॉन्ड्रिया, आपण म्हणतो सेमी ऑटोनॉमस बॉडी, त्याचा छोटासा DNA आहे, काही प्रोटीन तो स्वतःसाठी सिंथेसिस करतो. तसंच क्लोरोप्लास्ट, सेमी ऑटोनॉमस, तेही स्वतःचे काही प्रोटीन स्वतःच्या बॉडीमध्ये मॅट्रिक्समध्ये सिंथेसिस करतो. आणि फंजाय यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा साधारण 55 ते 70S या दरम्यानचे रायबोसोम्स इथे बघायला मिळतात. क्लोरोप्लास्टमध्ये आहे तो 70, मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे 55, आणि फंजायमध्ये आहे 65. अशा पद्धतीनं यांच्यामध्येही स्मॉलर साईजचं आपल्याला रायबोसोम बघायला मिळेल. ओके, सो दिस इज प्रोकॅरियोटिक रायबोसोम. आता 70S आपण बघणार आहोत टिपिकली. खाली पण आपल्याला प्रोकॅरियोटिक रायबोसोमच बघायला मिळतात, त्याचे एक्झाम्पल्स लिहिले तिथं. 70S मध्ये द स्मॉलर सब युनिट इट कन्सिस्ट ऑफ 16S टाइप ऑफ rRNA. याच्यामध्ये rRNA आहे. अगदी सुरुवातीला आपण डेफिनेशन बघितली, दिस इज रायबोन्यूक्लिओप्रोटीन. रायबोसोम म्हणजे रायबोन्यूक्लिओप्रोटीन. तर याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत आणि रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे. रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA. आता जो RNA रायबोसोममध्ये आहे त्याला आपण rRNA असं म्हणतो, रायबोसोमल RNA. स्मॉलर सबयुनिटमध्ये जो rRNA आहे तो आहे 16S टाईपचा. ओके, 16S. अँड देर इज 21 प्रोटीन्स आर देअर. 21 पॉलिपेप्टाइडच्या चेन्स आहेत,
आणि 21 चेनना आपण नावं दिलेले आहेत स्मॉलर सब युनिट P1 टू P25. यांना नावं देताना आपण कशी नाव दिले, आता स्मॉलर सब युनिट मधलं प्रोटीन आहे म्हणून स्मॉलर सब युनिट प्रोटीन 1, स्मॉलर सब युनिट प्रोटीन 2 अप टू 21 अशी 21 पद्धतीच्या पॉलिपेप्टाइड चेन आपल्याला स्मॉलर सब युनिट मध्ये दिसते. म्हणजे हे दोघे जण मिळून 16S rRNA प्लस 21 type of proteins, they will form smaller subunit, that is 30S. Larger subunit, it consists of two types of rRNA. One is 23 rRNA, 23, and second one is 5S rRNA. Okay, so 23S rRNA and 5S rRNA. Plus, there are proteins, and these are 34 proteins. So, in larger subunit, total we have 23S and 5S rRNA plus 34 proteins. हे सगळे एकत्र येतील आणि 50S ची त्याची बॉडी बनेल. Now, these two subunits, smaller and larger, they are scattered, they are dissociated. मगाशी आपण बघितलं. Whenever they come together during protein synthesis, due to the concentration regulation of magnesium, the 30 plus 50 subunit together they will produce 70S ribosome. Okay, 30 plus 50. तर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपलं याच्यामध्ये ॲप्लिकेबल नाही आहे. 30 आणि 50 हे दोघे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला 70S टाइप्स आपल्याला रायबोसोम याच्यामध्ये तयार झालेला दिसेल. ओके, सो दिस इज कॉन्स्टिट्यूशन ऑर कंपोजिशन ऑफ प्रोकॅरियोटिक रायबोसोम. आता यूकॅरियोटिक रायबोसोम मध्ये बघूया आपण. The smaller subunit is 40S and larger subunit is 60S. इथं स्मॉलर 40चा आहे, लार्जर 60चा आहे. दोघे एकत्र झाल्यानंतर 80S चा रायबोसोम बनवतील. This ribosome is characteristic of the cytoplasm of eukaryotic cells. यूकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जो रायबोसोम आहे तो 80S चा असतो, 80S टाइपचाच तो असेल. ओके. Now, smaller subunit, it has rRNA 18S type. 18S type rRNA is there and 30 proteins are there. Whereas in larger subunit, 3 types of rRNA are there. 28 rRNA, 5.8S rRNA and 5S rRNA. 3 पद्धतीचे rRNA आहेत. Plus there are 40 proteins. आणि नावं देताना मगाशी म्हटलं तसंच प्रोटीनला नाव द्यायचं असेल तर स्मॉलर सब युनिट P1 2 3 4 30, लार्जर सब युनिट P किंवा LP 1 2 3 4 40. ओके, अशा पद्धतीनं हे दोन्ही सब युनिट आहेत त्यांचं कंपोजिशन आहे. सो देयर इज rRNA अँड प्रोटीन्स. नाउ द राइबोसोम्स, either they are dissociated or they are associated. They are consistent in the cytoplasm. ते सेलमध्ये एकदा तयार झाले की सेलच्या डेथ पर्यंत त्या सेलमध्ये राहतात. And similarly, the rRNA it is constitutional. rRNA सुद्धा त्याचे स्ट्रक्चर ज्या वेळेला सेलमध्ये तयार होतं, बॉडीमध्ये तयार होतं, त्याच वेळेला rRNA सुद्धा तयार होतो. रायबोसोमची डेथ होत नाही याचाच अर्थ rRNAचं सुद्धा डिकम्पोजिशन होत नाही, डिसऑर्गनायझेशन होत नाही. and that is why the rRNA it contributes to about 80% of total cellular RNA. सेलमध्ये 3 पद्धतीचे rRNA आहेत, 3 पद्धतीचे RNA आहेत. कोणते कोणते? हा rRNA, दुसरा आहे मेसेंजर RNA आणि तिसरा आहे tRNA, ट्रान्सफर RNA. हे तिघे एकत्र केल्यानंतर जे टोटल RNA तयार होतो त्यापैकी 80% कॉन्ट्रीब्युशन हे एकट्या rRNAचं आहे. ओके, आवाज येतोय व्यवस्थित? थोडी खरखर आहे का? येतोय. ओके, सो 80% कॉन्ट्रीब्युशन इज ऑफ rRNA. आता आपण यांचा रोल काय आहे तो बघूया. सिंथेसिस कसं होतंय बघूया. This rRNA, ribosomal RNA, it is synthesized in the nucleus on nucleoli. सेलच्या न्यूक्लियसमध्ये एक न्यूक्लिओलस होता. न्यूक्लियसच्या आतमध्ये एक न्यूक्लिओलस होता.
that nucleolus is associated with synthesis of rRNA. And this rRNA, it is not synthesized in such particles. तयार होताना त्याचं ट्रान्सक्रिप्शन असं सगळ्या तुकड्यांच्या मध्ये होत नाही. तर ट्रान्सक्रिप्शन कसं होतं? से फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ युकॅरियोटिक रायबोसोम, यांच्यासाठी लागणारे हे जे पार्टिकल्स हे तयार होताना कसे होतात? तर सिंगल मेसेंजर आरएनए इज ट्रान्सक्राइब्ड विच इज ऑफ 45S टाईप. 45S साईजचा एकच मेसेंजर आरएनए तयार होईल आणि त्याच्या पुढं 5Sचा एक वेगळा तुकडा असेल. अशा दोन तुकड्यांच्या वरती याचं ट्रान्सक्रिप्शन होतं. द 5S गेट कट डाऊन अँड इट कम्स टू लार्जर सब युनिट. इकडं दोन्ही बाजूला जाताना दिसेल तो. अँड द 45S इट इज अगेन फ्रॅगमेंटेड इन टू 3 पार्ट्स. तो 45S आहे, त्याचे 3 तुकडे होतात. 3 तुकडे आहेत. 18Sचा एक आहे, 28Sचा एक आहे आणि 5.8Sचा एक आहे. असे हे 3 तुकडे एकत्र मेसेंजर आरएनए वरती एन्कोड केले जातील आणि 5S आहे तो सेपरेट मेसेंजर आरएनए वरती एन्कोड केला जाईल. अशा पद्धतीनं हा मेसेंजर आरएनए न्यूक्लिओलस मध्ये तयार होईल ऑन द डीएनए, rDNA, and it will come to cytoplasm. It will be broken down into fragments and then it will be packaged with these proteins. लार्जर सब युनिटचे प्रोटीन्स आहेत, त्याच्याबरोबर हे मोठे फ्रॅगमेंट जातील 28S and 5.8S आणि स्मॉलर सब युनिटच्या प्रोटीन बरोबर त्याचा rRNA जाईल. अशा पद्धतीने यांचं ऑर्गनायझेशन तयार होतं. नाउ व्हॉट इज अ रोल? द रोल ऑफ 16S rRNA or the 18S rRNA which is present in smaller subunit, it recognizes initiation codon on messenger RNA. सेलमध्ये कुठल्याही प्रोटीन सिंथेसिससाठी ज्या वेळेला mRNA येईल, आता त्या mRNA वरती रायबोसोम जाऊन बाउंड होणार आहेत. पण ते कुठं बाउंड होणार? त्यांचं कुठून प्रोटीन सिंथेसिस सुरू करायचं आहे हे ओळखता यायला पाहिजे. ही ओळखण्याची जी साईट आहे, द बाइंडिंग साइट, बाइंडिंग sequence recognition site, it is present in the rRNA which is present in smaller subunit. त्यामुळं मेसेंजर आरएनएला पहिल्यांदा हा छोटा सबयुनिट जो आहे, स्मॉलर सबयुनिट, तो जाऊन अटॅच होईल. म्हणजे स्ट्रक्चर दिसताना आपल्याला असं दिसेल की मध्ये एक सिंगल लाईन आहे मेसेंजर आरएनएची आणि त्या लाईनवरती आता स्मॉलर सबयुनिट जाऊन बाउंड झालाय. नाउ दिस स्मॉलर सबयुनिट इट स्कॅन्स द न्यूक्लियोटाइड्स ऑन मेसेंजर आरएनए. मेसेंजर आरएनए वरती न्यूक्लियोटाइडचे ट्रिपलेट कोडॉन्स आहेत. या ट्रिपलेट कोडॉन्सना तो स्कॅन करेल. जसं आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर बघतो तिथं बारकोड्स असतात आणि मग एक इन्फ्रारेडचा स्कॅनर असतो. लाल रंगाची लाईट पडत असते त्याच्यातून इन्फ्रारेडचे. तर तो स्कॅनर आपण त्या बारकोडवरून फिरवतो, वर खाली करतो आणि मग त्याला रेकग्नाइज होतं याच्यात काय लिहिलंय. तसं हा स्मॉलर सब युनिट आहे तो मेसेंजर आरएनए वरती असा आडवा along the length it will scan the nucleotides on the messenger RNA and then it will identify the initiation codon that is AUG. मेसेंजर आरएनएच्या 5 प्राइम एंडला जिथं कुठं AUG न्यूक्लियोटाइड आहे तिथं गेल्यानंतर तो थांबेल आणि स्टेबल होईल. ओके, सो दिस इज द फंक्शन ऑफ स्मॉलर सबयुनिट. त्याच्यानंतर लार्जर सबयुनिट मध्ये जो 5S आहे इट इज कॉमन इन बोथ प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. हे दोघांच्या मध्ये कॉमन असणार आहे तो. दिस इज द साइट ऑफ tRNA बाइंडिंग. बाहेरून tRNA येणार आहे त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस मध्ये, त्याला बांधून घालण्याची साइट ही 5S ची साइट आहे. ओके, सो 5S rRNA it will recognize the transfer RNA and it will attach tRNA with ribosomal body. हे अटॅचमेंटचं काम 5S करेल. Along with this attachment, the larger subunit has 3 sites. याच्यामध्ये 3 आपल्याला खाची बघायला मिळतात. समजण्यासाठी आपण खाची म्हणतोय, ऍक्च्युअली 3 मेटाबॉलिक रिएक्शनच्या साइट आहेत. ओके, these 3 sites are called as A site, P site and E site. त्या साइट काय काम करतात ते आपण आता बघूया. ओके, सो दिस इज ऑल अबाउट इट्स स्ट्रक्चर. इथं स्ट्रक्चर आपण फाईन स्ट्रक्चर बघितलं. स्मॉलर सब युनिट मध्ये हेड, बेस, क्लेफ्ट. लार्जर सब युनिट मध्ये सेंट्रल प्रोट्युबरन्स, देन रिज अँड व्हॅली. दोघांचं असोसिएशन आणि डिसोसिएशन मॅग्नेशियम आयन कॉन्सन्ट्रेशन करेल. कंपोजिशन मध्ये काय आहे तर प्रत्येक सब युनिट मध्ये काही rRNA चे टाइप्स आहेत प्लस काही प्रोटीन्स आहेत आणि प्रोटीन rRNA एकत्र आला आणि त्याच्यापासून रायबो न्यूक्लिओ प्रोटीन तयार झाला.
ओके, दिस इज ऑर्गनायझेशन. प्रोकॅरियोटमध्ये आपल्याला 70S टाईपचा रायबोसोम बघायला मिळतो, ज्याचं स्मॉलर सब युनिट 30S आहे, लार्जर सब युनिट 50S आहे. आणि युकॅरियोटिकमध्ये 80Sचा रायबोसोम आहे, त्याचं स्मॉलर सब युनिट 40S आहे आणि लार्जर सब युनिट 60S आहे. ओके, नाव कमिंग टुवर्ड्स इट्स रोल. Okay. So role. The first role is that it provides a platform for protein synthesis. आता प्रोटीन सिंथेसिस मध्ये कोण कोण एकत्र येतात, तर मेसेंजर RNA एकत्र येतोय, रायबोसोमल सब युनिट सगळे येतील, rRNA एकत्र येतील आणि अमिनो ऍसिडना घेऊन tRNA येतील. मग इतके सगळे 3 वेगवेगळे पार्टिकल्स एकत्र येणार आहेत आणि एकत्र काम करणार आहेत. पॉलिपेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशनचं काम इथं होणार आहे. तर त्याच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असायला पाहिजे. दॅट प्लॅटफॉर्म इज प्रोव्हाइडेड बाय रायबोसोम. सो दिस इज द फर्स्ट अँड प्राइम इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ रायबोसोम. So ribosome provides platform. Number 2, the smaller subunit, specifically the 16S rRNA. It is the attachment site for messenger RNA. Okay. मेसेंजर आरएनए ला कोण बांधून घालणार, तर स्मॉलर सब युनिट आहे, तो स्मॉलर सब युनिट मेसेंजर आरएनए बरोबर पहिल्यांदा बाउंडिंग तयार करेल. सो इट विल प्रोड्यूस अ कॉम्प्लेक्स विच इज कॉल्ड एज स्मॉलर सब युनिट mRNA कॉम्प्लेक्स. ते आपण प्रोटीन सिंथेसिस मध्ये नंतर सविस्तर बघणार आहोत. सो दिस साइड इट इज प्रेझेंट इन स्मॉलर सब युनिट. दुसरं फंक्शन झालं. तिसरं फंक्शन आहे, नाउ इट नॉट जस्ट अटॅचेस विथ मेसेंजर आरएनए, but it scans messenger RNA and then it recognizes the initiation codon, that is AUG. तो अटॅच तर होईलच मेसेंजर आरएनए ला, पण त्याच्यावरती थोडंसं ट्रॅव्हलिंग करून तो बघेल की याच्यावरती प्रोटीन सिंथेसिसची सुरुवात कुठून करायची आहे, कुठून त्याच्याबद्दलच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्या इन्स्ट्रक्शन आपल्याला AUG या ट्रिपलेट कोडॉन पासून मिळतात. सो दिस इज कॉल्ड एज इनिशिएशन कोडॉन. And this initiation codon is recognized by smaller subunit. अजून लार्जर सब युनिट पिक्चर मध्ये नाही आहे. आतापर्यंतच्या या प्रोसेस मध्ये काय झालंय, मेसेंजर आरएनए बरोबर स्मॉलर सब युनिट येऊन अटॅच झाला नंबर 1 आणि तो स्कॅनिंग करून AUG पाशी येऊन आता थांबलाय. then the next function it is about larger subunit. Larger subunit it has tRNA binding site. ओके, त्याच्यानंतर आता फर्स्ट tRNA येईल त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड घेऊन, and by default the first amino acid it is methionine. Okay, so it is formyl methionine in case of prokaryotic cell or it is methionine in case of eukaryotic cell. तो येऊन त्याच्यामध्ये बाउंड होईल. बाउंड झाल्यानंतर लार्जर सब युनिट आहे ते त्याच्यावरती येऊन प्लेस होईल. ओके, सो लार्जर सब युनिट प्रोव्हाइड्स tRNA बाइंडिंग साइट. नाउ लार्जर सब युनिट इट हॅज 3 डिफरंट साइट्स. मगाशी म्हटलं तसं A साइट, P साइट and E site. A site is called as amino acyl site. Okay, this is amino acyl site. And amino acyl is nothing but the activated amino acid which is attached with tRNA. हा जो ट्रान्सपोर्ट RNA ना, ट्रान्सफर RNA, या ट्रान्सफर RNA बरोबर ऍक्टिव्हेट केलेला अमिनो ऍसिड अटॅच झालेला असेल तर या दोघांना एकत्र बांधून घालण्याची साइट जी आहे ती आहे A साइट. म्हणजे नवीन येणारा tRNA along with the amino acid it will attach to amino acyl site. The second site is P site, peptidyl site. In the peptidyl site, the amino acid from amino acyl site it will be broken down and it will be attached with the amino acid which is present in P site, and there is formation of peptide bond. इथं पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशनचं काम चालू राहतं. नवीन आलेला tRNA त्याचा अमिनो ऍसिड मूळच्या चेनला जोडण्याचं काम P साइट मध्ये होईल. अँड इन दिस वे द चेन विल इलॉंगेट. आता ह्या अमिनो ऍसिडचं काम संपलं, त्याचा अमिनो ऍसिड काढून घेऊन P साइटनं पुढच्या चेनला बाइंड केला. तर ही सगळी सिस्टीम आहे ती ट्रिपलेट कोडॉन पुढे सरकेल अँड देन इन फ्रॉम द एक्झिट साइट धिस tRNA which is now free it will be released. ज्याच्यामधला अमिनो ऍसिड काढून घेतलेला आहे, अमिनो ऍसिडची चेन काढून घेतलेली आहे, त्या tRNA ला रिलीज करण्याचे काम, त्याची एक्झिट करण्याची साइट म्हणजे E साइट आहे. फिल्म थिएटरमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे 2 दरवाजे बघायला मिळतात. एंट्री डोअर अँड एक्झिट डोअर. बरोबर, एंट्री डोअर मधून आपण तिकीट घेऊन आतमध्ये जातो
बाहेर येताना तिथून येत नाही, बाहेर येताना वेगळ्या दरवाजातून येतो, एक्झिट डोअरमधून. तसं टीआरएनएला एंट्री करण्यासाठी आहे अमिनो ॲसिड साईट. नवीन येणारा टीआरएनए अमिनो ॲसिडमधून येईल आणि बाहेर पडणारा तो ई साईटमधून, एक्झिट साईटमधून बाहेर पडेल. सो धिस लार्जर सब युनिट इट प्रोव्हाइड these 3 साइट्स. हे त्याचं फंक्शन आहे. अँड द फायनल फंक्शन इज दॅट द रायबोसोम प्रोटेक्ट अ स्ट्रेच ऑफ अबाउट 25 न्यूक्लियोटाइड्स ऑन मेसेंजर आरएनए. हे चित्र कसं आहे मध्ये, रेल्वे रूळची आपण डायग्राम ड्रॉ करतो ना, सिंगल लाईन आणि त्याच्यावरती आडवे बार टाकतो आपण, तशा पद्धतीचा मेसेंजर आरएनए आहे. आणि त्या मेसेंजर आरएनए वरती हे आडवे बार म्हणजे अमिनो ॲसिड्स आहेत, न्यूक्लियोटाइड्स आहेत, यांना आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतो. तर रायबोसोम एका वेळेला किती ट्रिपलेट कोडॉनना एकत्र बांधून घेतो, किती ट्रिपलेट कोडॉनना कव्हर करतो? वरच्या कॅल्क्युलेशनमध्ये म्हटलं तर अमिनो ॲसिडच्या साईटसाठी एक ट्रिपलेट म्हणजे 3 न्यूक्लियोटाइड झाले, पेप्टिडसाठी एक ट्रिपलेट आणि 3 6 झाले, एक्झिटसाठी 3 म्हणजे 9 ट्रिपलेट, 9 न्यूक्लियोटाइड. पण ॲक्च्युली रायबोसोम फक्त 9 न्यूक्लियोटाइडला कव्हर करत नाही, तर तो कव्हर करताना जवळपास 25 एक न्यूक्लियोटाइडचा जो फिलामेंट आहे, स्ट्रेंच आहे, तेवढी कव्हर करतो. म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये एका वेळेला 25 न्यूक्लियोटाइड इतक्या मेसेंजर आरएनए आहेत, तो कव्हर केलेला असतो. आणि हा कुठं असतो? तर मगाच्या फिगरमध्ये इथं जे आपण बघितलं ना, ही अरेंजमेंट झाल्यानंतर इथं मध्ये खाच आहे बघा, या फिगरमध्ये दिसते. तर हा मेसेंजर आरएनए या खाचीतून जाईल, या दोघांच्या मधून इकडून पास होईल. अशा पद्धतीनं या मेसेंजर आरएनएच्या म्हणजे रेल्वेच्या रूळवरती ही असोसिएटेड सिस्टीम जी आहे एंटायर रायबोसोम, इट विल मूव्ह अलॉंग. तो त्याच्यावरती स्कॅन केल्यासारखा पुढं मागं सरकत राहील. त्याचं फंक्शन ज्या दिशेला चालू आहे 5 प्राईम टू 3 प्राईम, तर 5 टू 3 या डिरेक्शनमध्ये तो पुढं सरकत राहील. फक्त तो सरकताना जवळपास 25 न्यूक्लियोटाइडचा थ्रेड याच्या दोन्ही बॉडीच्या मध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलेला आहे. ओके, सो दिस इज द फंक्शन. इट विल प्रोटेक्ट a stretch of 25 nucleotides. Similarly, it will protect the chain of about 30 to 40 amino acids. जे अमिनो ॲसिड सिंथेसिसची नवीन टीआरएनए मधल्या अमिनो ॲसिडला जोडून घेतला आता आणि एक चेन तयार केली अमिनो ॲसिडची. हेच चेन म्हणजे पुढे जाऊन प्रोटीन होणार आहे त्याचा. तर ही चेन तयार झाल्या त्या रायबोसोमच्या पार्टिकलमधून बाहेर पडत नाही. तर तयार झाल्यानंतर 30 ते 40 अमिनो ॲसिड जोपर्यंत त्याच्यामध्ये अटॅच होत नाहीत, तोपर्यंत ही सगळी सिस्टीम रायबोसोमच्या आतमध्येच राहते. आणि याच्यापेक्षा ज्यावेळेला संख्या वाढेल अमिनो ॲसिडची, त्यावेळेला मग ही चेन थोडी बाहेर पडताना दिसेल. याचाच अर्थ जवळपास 30 ते 40 अमिनो ॲसिडची पॉलिपेप्टाइड चेन ही त्याच्या बॉडीमध्येच प्रोटेक्ट राहते. त्याच्यापेक्षा एक्सेस असेल ते बाहेर असेल, शेवटला 30 ते 40 अमिनो ॲसिडची चेन त्याच्या बॉडीमध्ये राहील. नाउ व्हेन इट विल बी रिलीज, तर हा रायबोसोम ज्यावेळेला स्कॅन करत आता सुरुवात केली त्याने AUGला, शेवट कुठं होणार आहे? तर टर्मिनेशन कोडॉनला. सो टर्मिनेशन कोडॉन्स आर UGG, UAG अँड UGA. ते आपल्याला शेवटला नंतर आपण लिहिणार आहोत. ते त्या टर्मिनेशन कोडॉनपाशी गेल्यानंतर रिलीज फॅक्टर जे आहेत ते रिलीज फॅक्टर या रायबोसोमला तिथं स्टॉप करतील, डिसोसिएट करतील आणि स्मॉलर सब युनिट बाहेर पडेल, लार्जर सब युनिट बाहेर पडेल. हे दोघे बाहेर पडले की मेसेंजर आरएनए बाहेर पडेल आणि मेसेंजर आरएनए बाहेर पडला की या दोन्ही पार्टिकलच्या मधून हा राहिलेला तुकडा आहे तो पण रिलीज होईल. तुकडा इन द सेन्स हे चेनचा छोटासा पार्ट आतमध्ये राहिलेला असणार आहे बॉडीमध्ये, तो बाहेर पडेल. अँड देन एंटायर पॉलिपेप्टाइड चेन विल बी अवेलेबल फॉर फर्दर प्रोसेसिंग. त्याच्यामध्ये पुढं प्रोटीन प्रोसेसिंग होतं, तेही आपल्याला पुढं सिलेबसमध्ये आहे, त्यावेळेला आपण डिस्कस करूया. ओके, सो दिस इज द फंक्शन ऑफ रायबोसोम. लक्षात आले? ओके, काय डाऊट आहे याच्यामध्ये? ठीक आहे, मग थांबूया आपण. चालेल, वेलकम.